नमस्कार मित्रांनो, जे पुरुष ते कोणाच्या उपस्थितीने पूर्ण होत नाहीत, ते आधीच पूर्ण असतात आणि कदाचित ते फक्त मानवी मनाला सर्वात जास्त आकर्षित करते. पण इथे अजून एक मोठं रहस्य आहे, की ते फक्त स्वतःचं आयुष्य असून चालत नाही. कारण लोकांकडे सगळं असतं, तरीसुद्धा ते लोकांच्या मनात खोलवर घर करू शकत नाहीत. मग फरक नेमका कुठे पडतो? उत्तर एका अशा गोष्टीमध्ये लपलेलं आहे, की जे खूप कमी लोक जाणीवपूर्वक जपतात आणि ती गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्वातील खोली. व्यक्तिमत्वातील खोली म्हणजे नेमकं काय? तर हेच बहुतांश लोक चुकीचं समजून घेतात. त्यांना वाटतं की हे गूढ बनायचं म्हणजे कमी बोलायचं, स्वतःमध्येच काही सांगायचं नाही, स्वतःचं काही सांगायचं नाही किंवा लोकांना मुद्दाम संभ्रम निर्माण करायचा ना. मित्रांनो, खरं तर हे सगळं खूप लवकर ओळखलं जातं आणि जे कृत्रिम असतं त्याचं आकर्षणही फार काळ टिकत नाही. मग खोली म्हणजे नेमकं काय? तर खोली म्हणजे एक असं आयुष्य तयार करणं की जे दुसऱ्या व्यक्तीभोवती फिरत नाही. एक साधा प्रश्न स्वतःला विचारून बघा, की जर उद्यापासून व्यक्तीने मेसेज काही तासांसाठी बंद झाले, तर तुमचं आयुष्य थांबेल का? तुमचा मूड पूर्णपणे कोसळेल का? तुमचं लक्ष प्रत्येक 2 मिनिटांनी मोबाईलकडे जाईल का? जर उत्तर हो असेल, तर गोष्ट प्रेमापेक्षा जास्त अवलंबित्वाकडे जात असल्याचा संकेत असू शकतो. आणि अवलंबित्व म्हणजे ही गोष्ट जी सुरुवातीला खूप रोमॅन्टिक वाटते, पण कालांतराने ती दोघांवरही भार बनू शकते. कारण कोणालाच दुसऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण आनंदाची जबाबदारी कायमची उचलायची नसते. आता तुम्हाला वाटेल, की मग उपाय काय? तर उपाय खूप मोठा, पण आधी जे शक्तिशाली आहे ते स्वतःकडे परत या. तुम्ही त्या त्या व्यक्तीला भेटण्याआधी जे होतात तेच तुम्ही स्वतः पुनर्जीवित करा. आणि तुमची स्वप्न, तुमचे ध्येय, तुमचे छंद आणि तुमची स्वतःसोबतची शांतता हे सगळं हरवलं की माणूस दिसायला तोच असतो, पण त्याची ऊर्जा बदलायला लागते. आणि लोक अनेक वेळा शब्दांशी जोडले जात नाहीत, तर ऊर्जेशी जोडले जातात. ऊर्जा ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल, पण विचार करा, अशी व्यक्ती भेटली आहे की जिच्यासोबत बसल्यावर काही विशेष घडलं नाही तरी तुम्हाला छान वाटतं. आणि दुसरीकडे अशी व्यक्ती भेटली आहे की जी खूप बोलली, खूप प्रयत्न केले तरीसुद्धा काहीतरी कृत्रिम वाटतं. याचंच कारण ऊर्जा आहे. कारण शांत, स्थिर आणि स्वतःमध्ये आनंदी असलेले लोक एक वेगळीच भावना निर्माण करतात आणि मानवी मन अशा भावनांकडे नकळत आकर्षित होतं. पण इथे गोष्ट चुकू नका, तर स्वतःमध्ये आनंदी असणं आहे. एकटेपणा निवडणं, लोकांपासून दूर जाणं किंवा भावनांना बंधनात ठेवणं नाही, तर उलट अशी अवस्था आहे जिथे तुम्ही एखाद्यावर प्रेम करता पण स्वतःला हरवत नाही. तुम्ही कोणाची काळजी घेता पण स्वतःची ओळख मिटवत नाही. तुम्ही नात्यात गुंतता पण स्वतःला विसरत नाही. आणि खरं सांगायचं तर हेच ते ठिकाण आहे जिथं गोष्टी बदलायला सुरुवात होते. कारण एकदा का एखाद्या व्यक्तीला जाणवलं की तुमचा आनंद पूर्णपणे तिच्यावर अवलंबून नाही, तर तेव्हा तिच्याबद्दलची भावना वेगळ्या स्तरावर जायला लागते. अचानक ती तुमची गरज नाही, तुम्ही एक निवड बनायला लागता. आणि लोक गरजेपेक्षा निवडीचा जास्त आदर करतात. थांबा, अजून एक शेवटचा मानसशास्त्रीय नियम म्हणजे बाकी आहे, पण तो समजला तर तुम्हाला काही लोकांची अनुपस्थिती इतकी खोलवर जाणवते की शेवटचा मानसशास्त्रीय नियम खूप साधा आणि प्रचंड ताकदीचा आहे. लोकांनी तुमची सवय लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी त्यांच्या आयुष्यात एक अशी भावना बनण्याचा प्रयत्न करा जी सहज बदलता येत नाही. कारण सवयी बदलतात, दिनचर्या बदलतात, परिस्थिती पण बदलते, पण काही भावना मात्र वर्षानुवर्ष मनात जिवंत राहतात. आता एक गोष्ट आठवून बघा, की तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का की ज्याच्याशी तुम्ही आज बोलत नाही, पण तरीही त्याचं नाव ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रतिक्रिया येते. कदाचित हलकंसं हसू देखील, पण ती शांतता किंवा कदाचित थोडासा रिकामेपणा का होत असेल? कारण त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात स्वतःची उपस्थिती नाही, तर एक अनुभव निर्माण केलेला असतो आणि तो अनुभव लक्षात राहतात. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या मनात खोलवर जागा निर्माण करायची असेल, तर एक लक्षात राहणारी उपस्थिती बना. मित्रांनो, आठवण सहज पुसली जाणार नाही याची तर ही गोष्ट आजपासूनच लक्षात ठेवा आणि तिचा पाठलाग करू नका. तिच्यावर नियंत्रण
ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तिला प्रभावित करण्यासाठी स्वतःला बदलत बसू नका. यापैकी एकही गोष्ट दीर्घकाळ टिकणारी नाही. त्याऐवजी स्वतःला इतकं घडवा चांगलं की तुमच्या सोबत असताना तिला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती अनुभवायला मिळते. शेवटी लोक त्या व्यक्तीकडे परत जातात जिथे त्यांना स्वतःचं चांगलं रूप दिसत होतं. खरं आकर्षण ते हे असतं की खरंच जोडले पण असतं, पण कदाचित हेच खरं प्रश्नाचं उत्तर ज्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहता. मित्रांनो, कसं बनवायचं, तिच्यावर प्रभाव कसा टाकायचा नाही, तिच्यावर सत्ता मिळवण्यात कसं, तिच्या मनाशी खेळण्यातही उत्तर स्वतःला इतकं समृद्ध आणि शांत कसं बनवायचं, तर स्थिर आणि खरं बनण्यातच तुमची एक उपस्थिती आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा बनून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं नेहमी त्या ठिकाणी परत जाण्याचा प्रयत्न करतात तिथे त्यांना स्वतःला चांगलं वाटलेलं असतं. म्हणूनच तिच्या आयुष्यात तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न सुरू करा. एक भावना, कारण व्यक्ती विसरले जाऊ शकतात पण भावना आयुष्यभर विसरले जाऊ शकत नाहीत. एक गोष्ट ही अजून बाकी आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अनेक पुरुष स्वतःला घडवायला सुरुवात करतात पण दिवसानंतर पुन्हा जुन्या सवयीकडे परत जातात. आणि त्यामागचं कारण म्हणजे खूप मनोरंजक असतं. अजूनही स्वतःला साठीच बदलत नसतात, तर दुसरं कोणीतरी त्यांना गमावू नये म्हणून बदलत असतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट स्वतःला विचारा, जर आज ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर तुम्ही त्या ज्या व्यक्तीसाठी पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करता आहात, पुढेही सुरू ठेवलं सगळं तर पुन्हा थांबेल. कारण इथेच सगळा फरक पडतो. खरं आकर्षण तेव्हा जन्माला येतं जेव्हा तुमचं आयुष्य एखाद्या व्यक्तीमुळे चांगलं नाही, तर एखादी व्यक्ती तुमच्या आधीच सुंदर असलेल्या आयुष्यात आलेली आहे. साधं वाटलं असेल की ताकद खूप मोठी आहे. कल्पना करा की एक व्यक्ती, संपूर्ण विश्व फक्त एका नात्यावर उभा आहे आणि दुसरीकडे व्यक्तीकडे स्वतःची धडपड, स्वतःची दिशा आणि स्वतःची ओळख आहे. आता या दोघांपैकी कोणासोबत आयुष्य घालवताना जास्त शांतता वाटेल? या उत्तर स्पष्ट आहे. स्थिरता देतात. अनेक अस्थिर लोक नकळत इतरांना अस्वस्थ करतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.